मित्रांनो, नमस्कार. राम राम. मी पत्रकार तांबोळी एजी टॅन, संपादक साप्ताहिक अकलूज मंथन. मित्रांनो, आजकाल राजकारणात काय गडबड घोटाळे चालू आहेत ते सर्वसामान्यांना सुद्धा सांगण्याची आवश्यकता नाही. कारण काय झाले की लोकांनी हे ॲक्सेप्ट धरले आहे की राजकारणात साजूक म्हणणारे, साळसूत म्हणणारे किती आणि कसे आहेत आणि तसे लोक तिथं टिकतायत का? तुम्ही जर प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर ते द्यायला तयार आहेत का बघा. कारण काय तर त्यांचं जे पुढचं आयुष्य आहे ते सुखकर होईल याची खात्री देता येत नाही. मित्रांनो, अक्षरशः सरकारच्या नावाखाली अधिकारी मंडळी म्हणणारी किती पद्धतीनं आपापल्या पद्धतीने वागतायत आणि सध्या काम चालू आहे हे तुम्हाला कळू शकतंय, पण तुम्ही बोलू शकत नाही. बोलायला जर गेलं तर त्याच्या पाठीमागं काय लागतंय, त्याचे हाल काय होतात, त्यांच्या घराण्याचे काय हाल होतात हे सांगणे न लगे. एक गोष्ट लक्षात आलेली आहे की अकलूजच्या भागात कशा पद्धतीने राजकारण चालतं हे टॅम साहेब तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे का, असं म्हणलो एक जण. अरे म्हणजे काय? हो, आम्ही ओळखतो ना, आम्हाला काय सांगायची आवश्यकता आहे. कधी तुम्हाला वेळ मिळाला तर ते जावा, जुन्या ग्रामपंचायती समोर जाऊन उभं राहा आणि पुढं जाऊन ते त्या दिशेने लक्ष टाका म्हणले ते पेटत बघा, दिसतेत का रस्त्यावर लोक. अरे त्याचा संबंध काय? सध्या जागतिक मंदी आलेली आहे, त्याच्यामुळं मार्केटमध्ये परिणाम हा झालेला आहे, हे सगळेजण मान्य करते. काय किती परिणाम आलेले, पब्लिक पाहिजे ते त्यांना, शेतकऱ्यांना दर मिळत नाही आणि धंदे होत नाहीत. मंडईत दिवसभर भाजीपाला विकायला बसलो तरी ते सुद्धा आता विकायला झालेत वगैरे वगैरे वगैरे. कसं आहे माहिती आहे का, पब्लिकच्या नागरिकांच्या तक्रारी हे कितीही केलं तर ते चालूच राहणार आहेत, ते मिटत नसतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष दिलं तर मग ते राजकारणी मग काय बघायचं काय, मला सांगा ना. तुमचं काय होतंय माहिती आहे का, तुम्ही त्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचत नाही असं त्याचा अर्थ होतो. तुम्ही तुमच्या भागात त्या भागात जी ती कामं करायला लोक ठेवलेली असतात ना, हो, त्यांनी ती करायची असतात. जर तुमचा नगरसेवक आहे तिथला, जर तुमचा ग्रामपंचायतीचा सदस्य आहे तिथला, जर तुमचा जिल्हा परिषदेचा सदस्य जर तिथला असेल तर तुम्ही तुमच्या अडचणी त्यांच्या पुढे सुद्धा मांडू शकता ना. तुम्ही मांडल्या तर त्यांना कळू शकणार. कोणीच मांडत नाही याचा अर्थ तिथे सगळं अलबेल आहे, फार छान आहे, बोलायचं कामच नाही. मित्रांनो, अकलूजमध्ये असाच गैरसमज झाला आणि ते कोपराने खाण्याला गेले. कोपराने माती खाणे अशी एक म्हण आहे. लय मौसूद लागलं त्यांना. इथं खरं ते तितकं मौसूद होतं का? अरे खडकाळ रेताळ ही सुद्धा जमीन आहे, तशीच ही लाल मातीची पण जमीन आहे, तशीच ही काळी मातीची पण जमीन आहे, सगळ्या पद्धतीची जमीन आहे. अकलूज भागात तुम्ही नुसतं अकलूज परिसर फक्त फिरायचं नाही, त्याच्या आसपासची गावं सगळीकडे फिरलं तर तुम्हाला मातीत थोडा ना थोडा, म्हणतात की पूर्वीची म्हण अशी आहे, 10 कोसावर भाषा बदलली जाते आणि 10 कोसावर थोडा बहुत फरक पडतो. मग आता प्रश्न असा पडतोय की अकलूजच्या 10 कोसाच्या चारी दिशेला जर तुम्ही साधारणपणे जर बघितलं तर इथे सुबत्ता नांदते नाही असं नाही.
पण त्या सुबत्तेबरोबर माणसानं जे डोकं दिलंय तेवढं डोकं सुद्धा चालतंय ना. होतंय काय, पण बोलायचं कुणी? अरे मी नको रे बाबा, माझ्या घरच्यावर आलं म्हणजे माझं फार कठीण आहे पुढं, हे असं का म्हणतात? ते टॅबने विचार करायचा आहे का? हां, टॅबला काय फरक पडला का? पडतोय का? आता काय एवढं आयुष्य गेले तर अजून थोडं राहिले ते जाईल ना. त्यात काय म्हणजे कोणी काय लायसन्स घेऊन बसलेलं आहे का? तुला आयुष्य घालवू देणार आहे, तुला लग्न घालवू देणार आहे. अरे एक लक्षात ठेवा, कुठेही दादागिरीची, मगुरीची, हरामखोरीची भाषा चालत नसते. प्रसंग पडला की लोक बोलून दाखवायला कमी करत नाहीत आणि नंतर वागतात सुद्धा तसं. जो मुख्य प्रश्न राहिला बाजूला, हे घडलं कसं काय? हे घडतंय कसं काय? तोच प्रकार सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी घडला. पण आज जर पाहिलं तर सोलापुरात बघा मेजॉरिटी कोणाची आलेली आहे शहरात. अहो कसं आहे माहिती का, लोकांना जर चांगल्या गोष्टी मिळत असतील, मलाही खायला मिळत असेल तर ते काय घेणार नाहीत का? आणि त्यांच्या लक्षात येते की अरे आपल्याला मलई पाहिजे असेल तर दुसरे ते सट्ट्याने वागणारे बरेचसे चालतात किंवा अमुक यांनी चालणारे चालतात, पण आमचं जगायचं कसं? मग आता निदान तात्पुरतं भागल, पुढचं काहीतरी महिन्याला मिळत राहील ना, या विचारानं पण असू शकतं मित्रांनो. पण हे ना, याला लॉंग टर्म पॉलिसी म्हणता येते का? अशी लॉंग टर्म पॉलिसी असते का? नाही. हे म्हणजे तात्पुरतं मलमपट्टी, म्हणजे काही वर्षांसाठी असू शकते. पण तुमच्याकडं विशेष असे विचार नसतील, पक्के विचार नसतील तर फार कठीण आहे. आणि कुणी किती जरी लपवलं, लाख छुपाई छुप न सकेगा, राज इतना गहरा, दिल की बात बता देता है असली नकली चेहरा, असं एक पूर्वी गाणं होतं. गाणी तुम्ही म्हणतो मला त्यामुळे बरं आहे ना, गाणी बिणी आठवतात. गाणी बिणी आठवतात नाही, मी त्यातलाच मनुष्य आहे मी. गाणी नसेल तर काय हो आपल्या, मला सांगा कोणतं असं आहे की प्रदेश आपल्या राज्यातलं म्हणा किंवा आपल्या देशातलं कुठलं असं राज्य आहे की जिथं गाणी नाही आहेत, कार्यक्रम कुठल्या गाणी तिथं वाजवली जातातच. आणि सिनेमा क्षेत्र, नाट्य क्षेत्र माणसाच्या परिस्थितीसमोर मांडत असते ना, तर ते आठवणार. कुणी म्हटलं की काय तसलं काय आठवायचं नाही, आता हळूहळू चाललंय म्हणे, हे करायचं नाही, ते करायचं नाही, हे खायचं नाही, ते खायचं नाही, हे झालं होऊन झालं. खायचं ते खातातच लोक, शेवटी कटाळून बाबा खावा तुम्हाला काय खायचं असं म्हणणारे पण उत्पन्न झाले. नाही असं नाही, पण हरामखोरच असतो, बदमाश असतो. त्याला बदमाश म्हणून तुम्ही जर बोलायला गेला तर काही खरं नाही तुमचं. हरामखोर म्हणायला गेला तर तुमचं काही खरं नाही निश्चितच मित्रांनो. आता सध्या जुना काळ चांगला होता असं म्हणण्याची नाही वेळ आली तर सांगा तुम्ही, आता सध्याच आलेली आहे. बघा तुम्हाला पटते का? तुम्हाला पटलं तर ह्या गोष्टी चालत राहणार, इथं कोणाला दोष देण्यात काही अर्थ नाही. जमाना बदल गया असं जे म्हणतायत ना, ते एकट्या दुकट्यानी किंवा अमुक त्या सरकारामुळं आणि ह्याच्यामुळं असं होत नसतंय. ह्या गोष्टी जागतिक लेवलला चाललेल्या असतात आणि जागतिक लेवलनी मग हळूहळू मग आता दुष्काळ म्हणा, सुकाळ म्हणा किंवा अति वर्षा म्हणा, म्हणजे भरपूर पाऊस पडून आलेली काही प्रॉब्लेम्स, हे प्रत्येक देशात आहे, प्रत्येक राज्यात पण असू शकतात. जी राज्य समुद्राच्या कडेला आहेत त्या ठिकाणी त्यांचे प्रॉब्लेम वेगळे असतात, बरोबर आहे का? त्या मानाने अकलूजचा प्रदेश असा आहे की इथं तसा काही त्रास नाहीच आहे मुळात, की बाबा ते सगळीकडे वाळवंट आहे असं आहे का? तर नाही आहे. तर तिथं काय पाण्याची पंचायत आहे, पाण्याची अडचण आहे असं आहे का? तर नाही आहे. धंदे पाणी आपापल्या पद्धतीने लोक करतायत.
चालू आहे. येणारी लोक येत आहेत, राहणारी लोक राहत आहेत, काम करणारी करतायत. जो कष्ट करेल तो पुढे जाईल. इतकं साधं गणित असते. आणि मग त्याच्यात जर वाटमाऱ्या करायला जर उभे राहिले कोणी, तर त्यांना कोणाच तरी पाठिंबा असल्याशिवाय ते होतं का? सांगा ना, होतं का? असं होत नसते मित्रांनो. सांगायचा मुद्दा असा की अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यावेळेस हे राडगाडगं चालत असते आयुष्याचं. आणि ह्याच्यात अनेक प्रकारचे प्रसंग येत असतात. त्याच्यावर मात करत जायचं आणि चांगलं ते घ्यायचं आणि चांगलं ते समोर मांडायचं. एवढं एक काम केलं तर बरेच जण पुढे जाऊ शकतील. अन्यथा तिथं बसूनच रडगाणं चालू राहणार. उगा आपापली नखं असे नाकावर नखं मारत बसणार आणि हे करणार ते करणार. किंवा मग आपलीच पाठ थोपटणार. आपण म्हणजे हे, आपण ऐसा आहे, आपण तैसा आहे, हे चालत राहणार. 101 तिस्मार खान जन्माला आले, जन्मून मस्ती करायला गेली की ते टिकले नाहीत. जे करतील ते टिकणार नाहीत. अगदी साधी आणि सरळ गोष्ट आहे. पण ती मान्य केली तर आहे. मान्य नाही केली, लोकांचं राहू द्या. ज्याला तुम्ही सर्व शक्तिमान मानता, त्यांना जर तुम्ही जर मानत असाल, तर किमान अशा गोष्टी आपण जे काय मानव समूहाला अडचणीचं होईल, त्रासदायक होईल, किंवा आपल्या स्वतःच्या समाजाला नाचक्य होईल असं कोणी वागणार नाही. पण मित्रांनो, आताच्या काळात तशी गॅरंटी देता येत नसल्यामुळे जग चालतं ते चांगल्या लोकांच्या विचारसरणीवर. संत, महंत, महाराज, बाबा अशा लोकांनी केलेल्या कष्टामुळं चालतं, हे विसरून चालत नाही. चांगले गुण तर आपण शिकायचे असतात, पण त्याच्याबरोबरच शिक्षण शिकायचं असतं. आणि कोणतंही सरकार शिक्षणाच्या बाबतीत चांगल्याच गोष्टी असतात ना, पण तिकडे बघायला कोणाला वेळ नाही ना. जिथं पालकांनाच वेळ नाही, तिथं ते विद्यार्थी काय करणार? शिक्षणाचं वय असते, त्या वळात त्यावेळी त्या काळात शिकलंच पाहिजे. एकदा वय झालं का ते परत शिकता येत नसतं. आठवा तुम्ही शिकलेल्या शाळा, आठवा तुमच्या. तुम्ही जे काही शिकलं तुमच्या गुरूंच्याकडून, तुमच्या महाराजांच्याकडून, तुमच्या बाबांच्याकडून, ते दिवस जर आठवले तर तुम्हाला असं वाटू लागतं की अरे, दोज वेर द डेज रिअली आर. हे प्रत्येक येणारी पिढी ही मागच्याला चांगलं म्हणत जाते. हे गणित आहे. पण जर तुम्ही जर प्रत्यक्ष त्या पद्धतीने वागून, त्या पद्धतीने डोकं चालवून, त्या पद्धतीने जर राहिला, तर तुम्हाला ही आत्ताची पिढी सुद्धा चांगलीच दिसणार, चांगलीच वाटणार. त्याच्यात फरक दिसणार नाही मित्रांनो. आता प्रश्न असा आहे की साहेब, आपला विषय काय चालू होता आणि आता सध्या काय चालू आहे, त्याच्यासोबत सगळं चालू राहणार. अर्थात तुम्हाला पटणार किंवा नाही पटणार, पण आज न उद्या ते तुम्हाला पटवून घ्यावं लागेल. अशा गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळणार नाहीत. हो, सांगतो ना मी. बाकीच्या पत्रकारांना कुणाला वेळ असेल का नसेल माहीत नाही, पण माझ्याकडे लाईफचं एक गणित आहे. साधारण कशा पद्धतीने आपण आयुष्य जगायचं हे आहे, म्हणून तर मी टिकू शकलो मित्रांनो. व्यसनांना लांब ठेवू शकलो, वाईट विचारांना लांब ठेवू शकलो. चांगलं तेवढं घ्यायचं, चांगलं तेवढं करायचं, कलेचं कदर करायची. याच्यामुळं काय होतं, आयुष्य बऱ्यापैकी जाऊ शकतं. आहे त्याच्यात रोकी सुखी रोटी जो भी मिले उसकी कृपा समझकर आगे बढ़ना चाहिए. पुढं चाललं पाहिजे, तरच आपण टिकू शकणार. अन्यथा "इर माझ्या मागल्या, ताकण्या चांगल्या" अशी म्हणण्याची वेळ येऊ शकते. ओके, परत भेटूया. नमस्कार.